संन्याशास दत्तदर्शन. एक संन्यासी हिमाद्रीच्या पायथ्याशी दत्तदर्शनाकरिता तपश्चर्या करीत होता, परंतु दत्तदर्शन होईना, म्हणून तो कंटाळून म्हणाला की, एवढे क्लेश भोगून गुरूंनी सांगितलेल्या मंत्राचे काहीच फल मिळाले नाही. तरी पुराणांत अजामिळादी, कुंटिणी, पशुपक्षी यांचा उद्धार झाला, असे लिहिले आहे. ते खरे की खोटे असा तो विचार करीत रात्रंदिवस तळमळत होता. कोणत्याही तऱ्हेने समाधान होईना. असे काही दिवस गेल्यावर एक दिवस त्यास असा दृष्टांत झाला की हिमालयावर एक आम्रवृक्ष आहे आणि तेथे एक गुहा आहे. तेथे जा म्हणजे दत्तदर्शन होईल, असे स्वप्न पाहून तो संन्यासी जागा झाला. दुसरे दिवशी प्रातःकाळी उठून ज्या ठिकाणी महाराज गुहेत बसले होते, त्या ठिकाणी तो संन्यासी आला. त्यास पाहून महाराजांनी पूर्वस्वरूप अदृश्य करून 3 शिरे, 6 हात, जटा सोडलेल्या, मस्तकावर मुकुट, गळ्यांत पुष्पांची माळ घातलेली, पितांबर नेसलेली अशी दिव्य मूर्ती संन्याशास दिसू लागली. ते दिव्य तेजपितांबर नेसलेली अशी दिव्य मूर्ती पाहून संन्याशाने साष्टांग नमस्कार घातला व तो प्रार्थना करू लागला की आज जन्माचे सार्थक झाले. प्रत्यक्ष गुरुदत्ताचे दर्शन झाले, तपाचे फल मिळाले. आता श्रीचरणांजवळ एवढीच प्रार्थना आहे की आपली जन्मोजन्मीय सेवा द्यावी, असे म्हणून एकदम श्रींचे चरण घट घरले. संन्याशास वर उठवून महाराज म्हणाले, जा आता आमची नामस्मरणरूपी सेवा करा, असे सांगून एकाएकी अदृश्य झाले. नंतर संन्यासी आनंदाच्या लहरींत आपल्या आश्रम आला व त्याने राहिलेले आयुष्य श्रींच्या भजनांत घालविले.